तर आजचं सत्र आपल्याला माहिती आहे आप समृद्धीताई घेतायत. थोडंसं सत्र रोजच्यापेक्षा थोडं जास्त वेळ सुरू राहू शकतं. तर ज्यांना शक्य आहे थांबणं, जरूर थांबा मीटिंगमध्ये. थोडं लेट झालं तुम्हाला तर. अ, आणि समृद्धीताईंना तर मी सांगेनच आता सुरुवात करायला, पण त्याच्या आधी फक्त एक गोष्ट मला सांगायची होती सगळ्यांना. ठीक आहे, मला आत्ता आठवत नाहीये, पण उद्या शेअर करेन मी सगळ्यांसोबत. तर आभा स्वच्छ करण्याची जी आपली सराव आहे 17व्या धड्याचा, तो आज रात्री झोपताना डोळे झाकून त्या लोकांना समोर आणून हे पण करा, उद्यासुद्धा करा आणि सोमवारी सुद्धा करा पुन्हा. म्हणजे आपला एक 7 दिवसाचा जो सराव आहे 17व्या धड्याचा, तो पूर्ण होईल. तर जरी आपण आज सत्र नाही घेत असलो, तरी उद्या पण आपलं दिवसभरामध्ये सत्र नसणार आहे. ते डायरेक्ट संध्याकाळी असेल. त्यामुळं आज, उद्या दिवसभरामध्ये जेव्हा-जेव्हा तुम्हाला वाटेल, त्यावेळी थोडंसं हृदयामध्ये जाऊन स्वतःची पहिल्यांदा आभा स्वच्छ करून, मग त्यानंतर तुमच्या प्रियजनांची आभा स्वच्छ करायचा जो सराव आहे, जो आपण 17व्या धड्यात शिकलोय, तो सुरू ठेवा. एवढंच सांगते आणि समृद्धी त्यांना विनंती करते, की सत्राची सुरुवात करा ताई. थँक्यू. माझा आवाज येतोय? हो, व्यवस्थित येतो. क्लिअर आहे. ओके, थँक्यू. सर्वांना आत्मवंदन आणि कोटी कोटी नमन. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकामधील ईश्वरी तत्वाला नमन आणि सर्वांना प्रेम आणि प्रकाश. ध्यानाची पोझिशन घ्यायची. दोन्ही पाय एकमेकांमध्ये क्रॉस करायचेत. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचेत. डोळ्यावरती चष्मा असेल तर तो बाजूला काढून ठेवायचा आहे आणि अलगदपणे डोळे बंद करायचे. ब्रह्मांडामधील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचं आपण आवाहन करूया आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊया. आपल्या पूर्णात्म्याचे आभार मानूया आणि पूर्णात्म्याशी कनेक्ट होऊया. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी आणि गौतम बुद्ध भगवान यांच्याही चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. ब्रह्मा विष्णू महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या दिव्य चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. सप्तऋषी, सप्तऋषी पत्नी यांच्याही चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. ऑल एस्टल पिरॅमिड्स, ऑल एस्टल क्रिस्टल्स आणि ऑल एस्टल क्रॉप सर्कल्स यांचंही आपण आवाहन करूयात आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. सर्व एंजल, ऑल आर्कएंजल, आपले गार्डियन एंजल, आपले स्पिरिट गाईड, स्पिरिट ॲनिमल, असेंडंट मास्टर, एस्टल मास्टर्स या सर्वांचं आपण आवाहन करूया आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. संपूर्ण समर्पण भावनेने आपण हे ध्यान करणार आहोत. पूर्णपणे जागरूक राहणार आहोत आपण. लाईट म्युझिक लावलं तरी चालेल ताई. हो, लावते. हं. श्री मात्रे नमः. ओम नमो आदेश. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबांच्या मधील ईश्वरी तत्वाला आणि गुरुतत्वाला नमन करून आपण त्यांच्या अलौकिक चेतनेशी कनेक्ट होऊयात.
चला तर आपण आता थेट शिर्डीमध्ये जाऊया. त्या ध्यानाची दिव्य प्रचिती घेण्यासाठी आता आपण ब्रह्ममुहूर्ताची वेळ निवडलीये. पवित्र अशी वेळ आहे. आणि ही वेळ म्हणजे अत्यंत दैवी अशा ऊर्जेचा काळ, की जिथे खूप शुद्ध असा ऑक्सिजन आपल्याला श्वासाद्वारे मिळतोय. सगळीकडे शांतता आणि सत्वगुणाच्या लहरी आसमंतामध्ये पसरलेल्या आहेत. पहाटेचं दिव्य वातावरण फील करा मस्त. या शुद्ध हवेने आणि उत्साहवर्धक वातावरणामुळे खूप मानसिक आनंद आणि उत्साह जाणवायला लागलाय. मनाला शांती आणि समाधान वाटते. हळूहळू पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय. आणि अशा या रम्य वातावरणामध्ये आपण बाबांच्या शिर्डीमध्ये प्रवेश करीत आहोत. मुख्य मंदिराच्या मोठ्या दरवाजापाशी आपण पोहोचतोय. जसे आपण त्या दरवाजापाशी पोहोचतो तसे तो दरवाजा आपोआप उघडला जातोय. जणू कोणी येऊन आपल्यासाठी तो दरवाजा उघडलाय. पण आजूबाजूला पाहतो तर आपल्याला आजूबाजूला कोणी दिसत नाही.
एका दिव्य शक्तीने जणू आपल्या भाग्याचे द्वार उघडले आहे अशी भावना निर्माण होती. संपूर्ण मंदिरामध्ये सगळीकडे शांतता आहे. पूर्ण मंदिरामध्ये फक्त आपण आणि आपणच असतो. एकही व्यक्ती या क्षणी मंदिरात नाही, फक्त आपण. फक्त आपल्यासाठी दरवाजा उघडलेला पाहून पण आश्चर्याने आतमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक मंद गार वाऱ्याची झुळूक आपल्या सर्वांगावरून जाते. अत्यंत सुखद असा हा अनुभव घेऊन आपण पुढे चालत राहतो. सनईचे मधुर सूर आपल्या कानावर यायला लागलेत. फील करा मास्तर, सनईचे स्वर आणि ह्या सुरांमुळे वातावरणामध्ये अजूनच दिव्यता निर्माण झाली आहे. सगळीकडे धुपाचा सुवास येतोय. आणि या धुपाचा धूर आणि सुवास सर्व मंदिर परिसरात पसरलाय. कुठून दुरून घंटानाद आणि शंखनादही ऐकायला येतोय. फील करा मास्टर, घंटेचा नाद आणि शंखनाद दिव्याच्या शंखनादामुळे संपूर्ण पहाटेच्या वातावरणामध्ये अलौकिक अशी दैवी ऊर्जा निर्माण झालीये. जणू काही ब्रह्मांडामधील दैवी चेतना या शिर्डीच्या धर्तीवर तिच्या प्रेमाचा वर्षाव करते.
असं हे मोहित करणारे वातावरण परमानंदाची अनुभूती प्रदान करते. या पवित्र ठिकाणी आता आपण पुढे प्रवेश करतोय. पुढे गेल्यावरती खूप मोठे कडुलिंबाचे झाड आपल्या नजरेला पडते. आम्हाला तर खूप मोठे कडुलिंबाचे झाड आपल्याला दिसतंय आणि त्या झाडाच्या मागून कुठून तरी एक श्वान म्हणजे एक कुत्रे आपल्या जवळ येते. अत्यंत सुंदर पांढरे शुभ्र श्वान आपल्याला जणू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला ते त्याच्या मागे येण्यासाठी जणू सांगत आहे. त्याची ही मुक भावना आपल्या हृदयापर्यंत अचूकपणे पोहोचते आणि आपण त्या श्वानाच्या मागे जाऊ लागतो. आपण जसे जसे त्याच्या मागे जाऊ लागतो तसा तो पण अगदी उत्साहाने आणि आनंदाने पुढे निघतो. काही अंतर पुढे गेल्यानंतर तो मागे आपल्याकडे वळून पाहतो. जणू काही आपल्याला सांगतोय की तुम्हाला इथं आत जायचंय. तिथे समोर एक जुन्या मंदिरासारखी एक वास्तू आपल्याला दिसते. आपण त्या वास्तूमध्ये प्रवेश करतो आणि मागे वळून पाहतो तो श्वान कुठेही दिसत नाही आपल्याला. मग आपल्या लक्षात येतं तो आपण जिथे असायला हवे तिथे आपल्याला सोडून त्याचं कार्य करून तो निघून गेला.
मनातल्या मनात त्याचे आभार मानून आपण त्या जुन्या मंदिरात आत जातो. जसे आपण आत जातो तसा चाफ्याच्या फुलांचा अप्रतिम सुवास आपल्याला यायला लागतो. फील करा मस्त. संपूर्ण देवळामध्ये या सुवर्ण रंगाच्या चाफ्याच्या मनमोहक सुगंधाने दैवी वातावरण निर्मिती झालेली आहे. त्यामुळे तिथे चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण झाली आहे. अत्यंत सुंदर भावना की जी शब्दात सांगता येत नाही. अशा या सुखद अनुभवामध्ये असतानाच आपल्या कानावर प्रेमळ शब्द पडतात. आओ बेटी, पधारो, मैं तुम्हारी ही राह देख रहा था. साई के द्वारकामाई में तुम्हारा स्वागत है. हे शब्द कानी पडतात. आपली नजर तिथे असलेल्या एका शिळेवर जाते. त्या शिळेवर साक्षात साईबाबा बसलेले दिसतायत. अत्यंत तेजस्वी, शांत आणि अथांग करुणेने भरलेला चेहरा. चेहऱ्यावर हास्य आणि सात्विक भाव पाहून मन खूप प्रसन्न होते. बाबांच्या डोळ्यात दया, प्रेम आणि अंतःकरण सुखावणारे वात्सल्य दिसते. बाबांना पाहून नकळत डोळ्यातून
आनंद अश्रू बाहेर पडायला लागलेत. बाबांवरचे प्रेम आणि विश्वास यामुळे आपल्या डोळ्यांना पण त्याची आपोआप जाणीव झाली आहे. साध्या पांढऱ्या रंगाची सुती कफनी आणि डोक्याला बांधलेला पांढरा रुमाल असे बाबांचे दिव्य स्वरूप पाहून खूप आनंद होतोय. द्वारकामाईमध्ये सगळीकडे सुंदर दिव्यांची आरास केली. जशी दिवाळीमध्ये आपण पणत्यांची आरास करतो, अगदी तशी सगळीकडे पणत्यांची दिव्यांची आरास केली. बाबा आपल्याला म्हणतायत, आओ बेटी, यहाँ बैठ जाओ. म्हणून आपण बाबांच्या पायापाशी बसतो. आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. निश्चितच या क्षणी सर्वांना बाबांची ऊर्जा फील होते. बाबा खूप प्रेमाने आपल्या डोक्यावरून हात फिरवतायत. जीवनामध्ये हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. आपण बाबांकडे त्यांच्या चरणावर अभिषेक करायची इच्छा व्यक्त करतो. आपल्या इच्छेचा मान ठेवून बाबा परवानगी देतात. पण त्या क्षणी मनात विचार येतो, माझ्याकडे तर अभिषेकासाठी काहीच नाही. मी बाबांना अभिषेक कसा करणार? असा विचार मनामधून जसा प्रकट होतो तसे बाबा हसतात. इतक्यात आपल्या शेजारी पाणी, दूध, दही, तूप, मध, फुले, अत्तर सर्व काही साहित्य
कोणीतरी व्यक्ती येऊन ठेवून जाते. आपल्या लक्षात येतं हा चमत्कार बाबांचाच आहे. बाबांकडून परवानगी घेऊन आपण त्यांच्या चरणाभिषेकाला सुरुवात करतो. पुनश्च त्यांच्या चरणाला नमन करून त्यांच्या पायावर पाणी घालतोय आपण. हलके हाताने त्यांच्या पायावरनं आपण हात फिरवतोय. मग दूध घालतोय. दही घालतोय. मध घालतोय. तूप घालतोय. आणि पुन्हा पाणी घालून पाय स्वच्छ पुसून कोरडे करतोय. संपूर्ण पंचामृताचा अभिषेक घातलाय आपण. पाय कोरडे करून स्वच्छ केले. मग बाबांच्या चरणावर चंदनाचे अत्तर लावतोय. सुवास येतोय चंदनाच्या अत्तराचा. मग सुवासिक वासाचे अष्टगंध लावतोय. विविध फुले, मोगरा, गुलाब, चाफा, शेवंती, विविध रंगाच्या आणि विविध सुवासाच्या फुलांनी बाबांची पाद्यपूजा संपन्न होते. मनामध्ये खूप आनंद आणि समाधान आहे की आज साक्षात बाबांच्या चरणपूजेचे सौभाग्य प्राप्त झाले. बाबांच्या चेहऱ्यावर खूप प्रेम भावना आणि स्मित हास्य आहे. बाबा म्हणतात, मी प्रसन्न झालो तुझ्या या सेवेने. श्रद्धा आणि सबुरीने केलेल्या कार्यासाठी निश्चितच यशप्राप्ती होते.
माझा आशीर्वाद आणि कृपादृष्टी सदैव तुझ्यासोबत राहील असा आशिष बाबा देतात. त्यासाठी नतमस्तक होऊन आपण बाबांचे आभार मानतो. बाबा म्हणतात, मला तुला काही दाखवायचं आहे. तुझी तयारी आहे का? असं बाबा खूप प्रेमाने विचारत आहेत. आपण म्हणतो, हो हो बाबा, नक्कीच मी तयार आहे. असं म्हटल्यानंतर बाबा नुसते खुणेने ठीक आहे असं म्हणतात आणि डोळे बंद करायला सांगतात. आपण डोळे बंद करतो तसं हळूहळू ऊर्जेचा स्तर हा उच्च होताना आपल्याला जाणवायला लागतो. बाबा सांगतायत की हृदय चक्रावर लक्ष केंद्रित कर. आंतरिक होकार देऊन आपण आपल्या हृदय स्थानावर लक्ष केंद्रित करतो. तसे आपले हृदय चक्र गोल गोल फिरताना आपल्याला जाणवायला लागले. त्यावेळी आपल्याला आपल्या अंतःचक्षुद्वारे असं दिसतं की एक दिव्य ज्योत बाबांच्या हृदयातून बाहेर पडतीये. बाबांच्या हृदयातून एक दिव्य ज्योत बाहेर पडत आहे आणि ती ज्योत आपल्या हृदयात येते. ती ज्योत जशी आपल्या हृदयस्थानावर येते तसे आपल्या सर्वांगावर आनंद लहरी पसरतात. आपल्याला आपल्या हृदयाद्वारे संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडवत आहेत बाबा.
संपूर्ण ग्रहमंडळ, चंद्रदेव, सूर्यदेव, नक्षत्र, तारे हे आपल्याला दिसतायत. विलोभनीय असे दर्शन ब्रह्मांडाचे. अनेक दिव्य अशा विविध रंगाच्या गॅलेक्सीज आपल्याला दिसतात. गुलाबी रंगाच्या, हिरव्या रंगाच्या, निळ्या, पांढऱ्या, गोल्डन कलर, विविध रंगाच्या गॅलेक्सी दिसतात. आणि ह्या सर्व कलर मध्ये स्पार्कल असल्याने ते आणखीनच सुंदर दिसते. खूप सुंदर अशा इंद्रधनुष्याचे दर्शन करते. अनेक समुद्र, वेगळे वेगळे वृक्ष, विविध रंगी फुले, विविध प्रकारची फळे, संपूर्ण विलोभनीय असे निसर्ग दर्शन आपल्याला होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांचे दैवी स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेशाचे दर्शन होते. संपूर्ण ब्रह्मांड आपल्या समोर बाबांनी उभं केलंय. इतका अद्भुत आणि रमणीय अनुभव की ज्याला शब्द अपुरे पडतील अशी ही अनुभूती आपली ध्यान साधना आज खऱ्या अर्थाने फळाला आली. ह्याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजेच आजचा हा दिव्य सोहळा. हा सर्व अनुभव घेतल्यानंतर बाबा पुन्हा
आपल्या डोक्यावर हात ठेवतायत आणि डोळे उघडायला सांगतायत. बाबा विचारतायत, कसे झाले ब्रह्मांड दर्शन? त्यावर आपण म्हणतो, निशब्द झाले मी बाबा. इतके अद्भुत अलौकिक ब्रह्मांड दर्शन. काय बोलू मी बाबा? अद्वितीय, अप्रतिम अशी सुंदर सफर. सर्व देवी देवतांचे दर्शन, ग्रहमंडळाचे दर्शन, समुद्रदेवांचे दर्शन. खूप खूप अद्भुत आणि अप्रतिम. तुमच्या कृपेमुळे हा दिव्य अनुभव आला आज मला बाबा. आज मी कृतार्थ झाले बाबा. खूप खूप आभार तुमचे. खूप आनंद होतोय बाबा मला याचा आज. वेगळ्याच विश्वाची सफर, दिव्य अनुभवाची प्रचिती केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आज मला झालीये. मग बाबा, त्यांच्याकडची उदी हे आपल्याला प्रसाद म्हणून देत आहेत आणि त्यांच्या हाताने आपल्या आज्ञाचक्रावरही थोडी उदी लावतायत आणि आशीर्वाद देत आहेत. शुभम भवतु. सबका मालिक एक. श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टी कायम लक्षात ठेव. मंगल होईल असा कृपा आशीर्वाद बाबा देत आहेत. सदैव मी तुझ्या सोबत आहे असा आशीर्वाद बाबा देत आहेत. बाबांच्या या प्रेमासाठी, या दिव्य अनुभवासाठी आणि आशीर्वादासाठी आपण त्यांचे खूप आभार मानूया. धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा त्यांच्या चरणावरती माथा ठेवूया. त्यांना खूप प्रेम देऊया, प्रकाश देऊया, कृतज्ञता भाव व्यक्त करूया. कोणी प्लीज डोळे उघडू नका. शिर्डीच्या पावन भूमीला धन्यवाद देऊया. बेल एक भजन आता आपण ऐकूया आणि
आत्मिक आनंद काय असतो याची अनुभूती घेऊया. कृपया प्लीज कोणी डोळे उघडू नका. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। सौभाग्य जुड़े तब दर्शन का, सौभाग्य मिले सुखकारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। साई तनतीर्थतुल्यम् अन्तर्गुणरत्नाकरं, साई सर्वसुखधामं, साईनाथ नमोऽस्तु ते। साई तनतीर्थतुल्यम् अन्तर्गुणरत्नाकरं, साई सर्वसुखधामं, साईनाथ नमोऽस्तु ते। हम तो तुमसे जोड़ के बैठे, नाते दुनिया वाले। रूप विराट दिखाकर तुमने मन अचरज में डाले। रूप विराट दिखाकर तुमने मन अचरज में डाले। साईनाथ हमें फिर लौटा दो, वही सहज रूप मनहारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा। जय साईनाथ. बाबांना खूप
प्रेम आणि प्रकाश देऊया आपण या शिर्डीच्या पावनभूमीला धन्यवाद. भेटलेल्या श्वानाला धन्यवाद. साईबाबांना धन्यवाद. संपूर्ण ब्रह्मांडाला, त्यामधील दैवी शक्तीला, दैवी ऊर्जेला धन्यवाद. आपल्या चेतनेला, आपल्या पूर्णात्म्याला धन्यवाद. या ग्रुपच्या चेतनेला धन्यवाद. आज खऱ्या अर्थाने या वाक्याचे महत्व समजले. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व तयाचे. धन्य ती शिर्डी नगरी आणि धन्य ते कृपावंत साईबाबा, माझे त्रिवार त्रिवार वंदन दयान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हळूहळू आपल्या भौतिक चेतनेमध्ये परत येऊया आपण. बाबांची ऊर्जा आणि बाबांचं प्रेम घेऊन आपण परत येऊया. दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आणि हे ऊर्जेने भारित हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू पायाची हालचाल करायची आणि योग्य वेळ घेऊन डोळे ओपन करायचे. या ग्रुपला धन्यवाद. ग्रुपच्या चेतनेला धन्यवाद. सर्वांना खूप खूप धन्यवाद. खूप प्रेम आणि प्रकाश. ओम साईराम. ओम आणि प्रकाश सगळ्यांना. समृद्धीताईंना आभार, खूप खूप आभार समृद्धीताईंचे. शुभरात्री.